लास्ट लेक्चरला फजान्स रूल्स बघितले होते. फजान्स रूल्स काय काय आहेत एकदा रिवाइज करू आणि मग पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला बघूया. बघा, फर्स्ट, स्मॉलर द साइज ऑफ कॅटायन्स, लार्जर द साइज ऑफ अनायन्स, ग्रेटर इज द एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन अँड ग्रेटर इज द कोव्हॅलंट कॅरेक्टर. म्हणजे आपण काय म्हणलं होतं, आपण असं म्हणलं होतं की कॅटायन समजा लहान आहे, एक कॉमन कॅटायन घेतोय कुठला तरी, एक Na+ घेतलाय समजा, आणि या Na+च्या समोर मी Cl- आणतो आणि त्याच्याऐवजी त्याच Na+च्या समोर, म्हणजे हा साईज सेम ठेवतो, त्याच्या समोर मी I- घेतो, साईज वाढवला. काय फरक पडणार आहे? तर याचा जो न्यूक्लियस आहे याच्यापासून याचे इलेक्ट्रॉन्स लांब आहेत, जेवढे लांब आहेत त्याच्यापेक्षा याच्या न्यूक्लियस पासून याच्या आउटरमोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन्स जास्त लांब आहेत. बरोबर, हे डिस्टन्स जास्त आहे या डिस्टन्स पेक्षा. म्हणजे जास्त टाईटली बाउंड इलेक्ट्रॉन्स कुठले आहेत? क्लोरीनचे का आयोडीनचे? टाईट कुठले आहेत? क्लोरीनचे, कारण त्या न्यूक्लियसच्या जवळ आहेत. म्हणजे याचा अर्थ होत असतो की हा पॉझिटिव्ह चार्ज याच्या इलेक्ट्रॉन्सला जेवढं अट्रॅक्ट करू शकेल त्याच्यापेक्षा जास्त हा याच्या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करू शकणार आहे, कारण आयोडीनचे हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत आउटरमोस्ट शेल मधले, हे इलेक्ट्रॉन्स तेवढे टाईटली बाउंड नाही आहेत बिकॉज ऑफ द डिस्टन्स. आणि म्हणून मग याच्यात पोलरायझेशन जास्त इझिली होऊ शकतं, म्हणजे डिस्टॉर्शन खूप इझिली होऊ शकतं क्लोरीनच्या शेपमध्ये. म्हणजे आपल्याला सेम प्रकार कसा दिसणार आहे? या पॉझिटिव्ह चार्जमुळं क्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स या बाजूला आले आणि न्यूक्लियसला ढकललं गेलं. त्याच्याऐवजी त्याच Na+ मुळं, हा मोठा आयन आहे त्याच्यामुळे याचा साईज वाढलेला असेल. पोलरायझेशन कोणाचं जास्त झालं? म्हणजेच आपण काय करतो आता, अनायनचा साईज मोठा घेतला की पोलरायझेशन जास्त. सो मी फक्त आता एवढा पार्ट एक्सप्लेन केला. साईजचा विचार करू आता कॅटायनच्या. अनायनचा साईज सेम घेतो, तर हा अनायन आहे समजा. हा अनायन आहे. याच्या समोर समजा मी हा कॅटायन घेतला आणि मी दुसरा कॅटायन फक्त ऑपोजिट साईडला लिहितो, साईज जरा लहान घेतो. आता आधी इकडचा विचार करू. साईज जर मोठा असेल आणि साईज लहान आहे समजा, पॉझिटिव्ह चार्ज 1+ आहे. ओके, म्हणजे मी समजा असं कन्सिडर करतो, हा Na+ आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे K+ किंवा Rb+ किंवा Cs+. कॅटायन जेवढा मोठा होईल तरी त्याच्यावरती चार्ज जर 1+ असेल तर जास्त कॉन्सन्ट्रेशन कशात आहे पॉझिटिव्ह चार्जचं? बरोबर. सो पॉझिटिव्ह चार्ज कमी व्हॉल्यूम मध्ये सेम अमाऊंट ऑफ चार्ज आहे आणि त्याचा अर्थ होत असतो की Na+ मध्ये पॉझिटिव्ह चार्जचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज या इलेक्ट्रॉन्सला जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करू शकेल ऍज कम्पेअर्ड टू हा पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे कॅटायन स्मॉल पाहिजे, अनायन लार्ज पाहिजे, तर आपल्याला पोलरायझेशन जास्त इझिली करता येऊ शकतं, म्हणजेच कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढवता येतं. नेक्स्ट घेतो. हायर द चार्ज ऑन कॅटायन अनायन, ग्रेटर इज द एक्सटेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे आता काय करणार आपण, समजा मी असं कन्सिडर करतो, आता कॅटायन बरोबर फक्त दाखवतो. समजा हा अनायन आहे, त्याच्यावरती 1+ चार्जचा कॅटायन आणला त्याच्याजवळ, तर जेवढं पोलरायझेशन होईल त्याच्यापेक्षा मी 2+ चार्जवाला आणला डायरेक्ट.
टू प्लस चार्ज वाला आणला की काय फरक काय पडणार आहे? समजा मी म्हटलं Na प्लस आहे हा, त्याच्याऐवजी Mg2 प्लस आहे किंवा त्याच्याऐवजी Al3 प्लस आहे. काय फरक पडतो? तर तुम्हाला माहिती आहे अक्रॉस द पिरियड साईज कमी कमी होत जात असतो बेसिकली. म्हणजे याचा अर्थ Na पेक्षा Mg लहान आहे, Mg पेक्षा Al लहान आहे. बेसिकली ॲटम्स लहान होत चाललेत. त्याच्यात परत पॉझिटिव्ह चार्ज आला की आउटरमोस्ट शेल आपण काढून टाकतोय. त्याच्यामुळे अजूनच आयन्स लहान होत जातात अक्रॉस द पिरियड आणि त्याच्यात परत चार्ज मी वाढवतोय. म्हणजे याच्यावरती या साईजला +1 चार्ज आहे. या साईजला 2 प्लस चार्ज आहे. या साईजला अजून लहान केलेला +3 चार्ज आहे. म्हणजे कॅटायनचा साईज पण लहान झाला आणि त्या लहान साईजमध्ये परत चार्ज ट्रिपल झाला. त्याचा अर्थ जास्त कुठलं कॉन्सन्ट्रेशन झालेलं असणार आहे चार्जचं? हे. याचा अर्थ जेवढा आपण अक्रॉस द पिरियड राईट हँड साईडला येऊ कॅटायनसाठी, तेवढा तो चांगला कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. Cation having outer electronic configuration S2p6d10 causes more polarizing power than the cations with outer electronic configuration S2p6. म्हणजे काय? Na घेतला 1s2 2s2 2p6 3s1 त्याच्याऐवजी घेतला कॉपर 1s2 2s2 2p6 3s2 3p6 copper 4s1 3d9 4s1 सॉरी 3d10 4s2 3d9 त्याच्याऐवजी आपला आपण एक्सेप्शनल केस करतो 4s1 आणि 3d10. मी समजा याला म्हणलं 1 प्लस करायचंय, याला पण 1 प्लस करायचं. तर आता काय कुठला इलेक्ट्रॉन काढणार आपण याच्यातला? तर हा इलेक्ट्रॉन काढून टाकणार. आणि कॉपर मधला कुठला इलेक्ट्रॉन काढतो आपण? हा इलेक्ट्रॉन काढून टाकतो. म्हणजे आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं बघा. यातलं काय झालं? म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे. म्हणजे जर डी ऑर्बिटल असेल तर याचा अर्थ होत असतो ट्रान्झिशन मेटल्स जर असतील तर ते कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त तयार करतात. कोव्हॅलंट कॅरेक्टर असलेला आयनिक बॉन्ड. म्हणजे जर आपण असं कम्पेअर केलं NaCl आणि CuCl तर याच्यामधलं जास्त कोव्हॅलंट कोण? जरी हा Na+Cl- आहे, हा Cu+Cl- आहे, आयनिक बॉन्ड आहे, तरी जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणामध्ये? ह्याच्यामध्ये. खाली काय म्हणलंय? क्वेश्चन्स. वाय LiCl इज मोर कोव्हॅलंट दॅन NaCl? काय करायचं? कुठल्याही दोघांचं दिल्यानंतर आपण पहिले त्यांची पिरियॉडिक टेबल मधली पोझिशन बघायची आणि कोण कॉमन आहे आणि कोण चेंज केलंय ते चेक करायचं. LiCl NaCl म्हणजे Cl कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्याला कम्पेअर करायचे ते कॅटायन्स कम्पेअर करायचे Li प्लस अँड Na प्लस. पिरियॉडिक टेबल मधली पोझिशन सेम ग्रुप आहे. याच्यात फरक पडतोय का चेक करायचं, का याच्यात फरक पडतोय का याच्यात फरक पडतोय. बघा, हायर द चार्ज ऑन कॅटायन अनायन असं झालंय का? Li प्लस Na प्लस तसं नाही झालेलं. म्हणजे सेकंड बद्दल नाही बोलायचं आपल्याला. एक एस ब्लॉक मधला आहे, दुसरा डी ब्लॉक मधला आहे, असं झालंय का? तसंही नाही झालेलं. त्यामुळे आपण याच्याबद्दल पण नाही बोलायचं. म्हणजे आपण स्मॉलर साईज ऑफ कॅटायन्स बद्दल बोलायचंय. म्हणजे याचा अर्थ होत असतो की आपल्याला ग्रुप पिरियॉडिक टेबल मधले सेम ग्रुप आहे, डाऊन द ग्रुप काय होणार आहे? साईज इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे Li प्लसचा हा साईज असेल तर Na प्लसचा साईज स्लाइटली वाढतोय. आणि आपल्याला काय सांगितलंय अकॉर्डिंग टू फजान्स रूल्स, स्मॉलर द साईज ऑफ कॅटायन ग्रेटर इज द कोव्हॅलंट कॅरेक्टर. सो याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर ग्रेटर असलं पाहिजे. आहे का तसं? आहे. तर रिझन सांगायचं.
सेम लाईन वरती आता बघा, वाय इज LiI मोर कोव्हॅलंट दॅन LiCl. आता काय केलंय, Li कॉन्स्टंट ठेवलाय आणि कंपॅरिझन करायचंय आय आणि Cl. काय बघायचं म्हणजे आपल्याला ग्रुप सेम आहे अनायनचा, लार्जर द साईज ऑफ अनायन, म्हणजे एक घेतलाय क्लोरीन, दुसरा घेतलाय आयोडीन. काय झालं पाहिजे, लार्जर साईज ऑफ अनायन ग्रेटर इज द कोव्हॅलंट कॅरेक्टर. कोण लार्जर आहे एवढं फक्त सांग बघायचंय. LiI जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर असेल. नेक्स्ट सांगा मला आता, MgCl2 इज मोर सोल्युबल इन वॉटर दॅन AlCl3. बघा आता सोल्युबिलिटी इन वॉटर डिपेंड्स अपॉन पोलर कॅरेक्टर, म्हणजे आयनिक कॅरेक्टर. जो जास्त आयनिक आहे तो जास्त सोल्युबल आहे, जो जास्त कोव्हॅलंट आहे तो कमी सोल्युबल आहे. बघा काय सांगितलंय, AlCl3 पेक्षा MgCl2 जास्त सोल्युबल आहे, म्हणजे AlCl3 कमी सोल्युबल आहे, म्हणजे AlCl3 इज मोर कोव्हॅलंट. हेच आपल्याला एक्सप्लेन करायचंय. काय येणार, Mg2 प्लस Al3 प्लस, कुठल्या बेसिसवरती केलं पाहिजे, हायर चार्ज ऑन कॅटायन. या लाईनवरती पुढचं सुद्धा सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. हे मला इथं दिसतंय डी ब्लॉक एलिमेंट आहे, हा एस ब्लॉक एलिमेंट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिसवरती एक्सप्लेन करायचे. म्हणाल काही डाऊट असेल तर विचारा. ओके, बघा आता नेक्स्ट पॉइंट आहे रेझोनन्स. बघा रेझोनन्स हा पार्ट आपण ऍक्च्युअली ऑर्गॅनिक बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण शिकलो. पण तरी सुद्धा इनऑर्गॅनिकच्या पार्टसाठी सुद्धा आपल्याला हे लागू शकतं, सो आपण त्याचा पण विचार करूया. बघा, व्हॉट इज रेझोनन्स. रेझोनन्स याचा अर्थ डबल ट्रिपल बॉन्ड मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात, पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स एस्पेशली, दोज आर नॉट टाइटली बाउंड टू दोज टू ॲटम्स. ज्यांच्यामध्ये ते बॉन्ड्स आहेत तिथंच ते टाइटली बाउंड नाही आहेत त्याच दोन ॲटम्स मध्ये, ते इकडे तिकडे फिरू शकतात. का फिरू शकतात त्याचा विचार करूयात आपण. बघा आता जे मी दाखवतोय ते तुम्हाला स्ट्रक्चर म्हणून नाहीये, हे विचारलं नाही जाणार आहे, मी एक्झामला नाही विचारणार आहे कधीच, पण हे कळतंय का समजून घ्या. मी आता जे दाखवतोय ते बघा, मी समजा असं म्हटलं कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, म्हणजे हायब्रिडायझेशन कुठलं असतं, डबल बॉन्ड असलं की sp2, याचं पण sp2. आता मी समजा असं करतो, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, सिंगल बॉन्ड कार्बन, डबल बॉन्ड कार्बन. आता या 4 जणांचं हायब्रिडायझेशन बघा काय आहे. काय असलं पाहिजे, sp2 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 sp2. बरोबर. मग आता याला जर आपण ड्रॉ करायचं ठरवलं, याचं स्ट्रक्चर कसं होऊ शकतं बघू. पहिला कार्बन आहे, sp2 हायब्रिडायझेशन आहे, म्हणजे त्याचे हे 3 हायब्रिड ऑर्बिटल्स झाले. पुढचा कार्बन, त्याच्यात 3 हायब्रिड ऑर्बिटल्स झाल्या, बरोबर आहे का बघा, 120 डिग्री अँगल. त्यातल्या एका पोझिशनला कुठल्या तरी पुढचा कार्बन घेतला, म्हणजे याचा असं झालं पाहिजे 120 डिग्री अँगल. त्याच्यानंतर कार्बन 120 डिग्री अँगल. ओके, हे सगळे हायड्रोजन्स असतील, हे हायड्रोजन्स, ते 2-2 बॉन्ड्स आहेत. म्हणजे आता इथं मी हायड्रोजन्स देतो, पण ते करण्याच्या ऐवजी मला काय दाखवायचं काय ते आधी मी इथं ड्रॉ करतो. sp2 हायब्रिडायझेशन आहे, याचा अर्थ होत असतो 1 ऑर्बिटल रिमेन्स अनहायब्रिडाइज्ड अँड दॅट इज p ऑर्बिटल. तर आपण याच्यामध्ये काय म्हणतो, असं बॉन्डिंग आहे.
सेम प्रकार याचा आहे. जसे हे दोघ जण ओव्हरलॅप झाले, सिमिलरली हे दोघ जण सुद्धा ओव्हरलॅप झाले. काही पोझिशन्सला काय होतं, काही सेकंड्स या दोघांचं ओव्हरलॅपिंग तुटतं आणि हे दोघ जण एकमेकांवर ओव्हरलॅप करतात. कलर चेंज करतो फक्त. या ऑर्बिटल्स पण पॅरललच आहेत की एकमेकांना, हे ओव्हरलॅप करतात. यांनी ओव्हरलॅप केलं की हा बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे आपल्याला असं स्ट्रक्चर मिळेल, हा बॉन्ड सुद्धा ब्रेक होतो. जे स्ट्रक्चर असं मिळेल सी, पुढचं सिंगल बॉन्ड सी, मग डबल बॉन्ड सी, सिंगल बॉन्ड सी. हा बॉन्ड ब्रेक झालाय कारण इथला डबल बॉन्ड, इथला डबल बॉन्ड, त्याचा सिंगलच झाला. मग असं स्ट्रक्चर मिळेल. म्हणजे मग डबल बॉन्डच्या पोझिशन्स चेंज करता येतात. म्हणजे जर आपण बेन्झिन रिंग काढली, ते कसं दाखवता येऊ शकतं? हायब्रिडायझेशन काय आहे? सगळे कार्बन्स डबल बॉन्डेड आहेत. म्हणजे हायब्रिडायझेशन काय असलं पाहिजे? sp2. म्हणजे sp2 हायब्रिडायझेशनचा अर्थ असा असतो, या सगळ्यांकडे एक एक पी ऑर्बिटल असली पाहिजे विच इज अनहायब्रिडाइज्ड. बाकी मी हायड्रोजन्स वगैरे आता दाखवत नाहीये कोणाचेच. हे स्ट्रक्चर आहे. आता तुम्ही या दोघांमध्ये ओव्हरलॅपिंग दाखवा, म्हणजे मग या दोघांमध्ये दाखवलं जाईल. इथं पाय बॉन्ड असेल, या दोघांमध्ये असेल. म्हणजे डबल बॉन्डच्या पोझिशन आता मी दाखवले, साईडला जी डायग्राम काढली आहे तशी आली आहे का नाही बघा. या दोघांमध्ये डबल बॉन्ड आहे. हा डबल बॉन्ड, आणि हा डबल बॉन्ड. पण तो डबल बॉन्ड फिक्स आहेत का त्याच पोझिशनला? त्याच पोझिशनला फिक्स नाही आहेत. आता काय करूयात, आता याचं रेझोनन्स स्ट्रक्चर काढलं, म्हणजे काय झालं पाहिजे? पाय बॉन्डिंग चेंज झालं पाहिजे. हे दोघं जण पॅरलल आहेत का नाही आहेत एकमेकांना? आता जे मी ब्लू करतोय ते पॅरलल आहेत, त्यामुळे यांचं ओव्हरलॅपिंग होतं. बरं रे साहेब, एकदा पाय बॉन्ड रेड प्रमाणे जातो, एकदा पाय बॉन्ड ब्लू प्रमाणे होतो, आणि त्याच्यामुळं पाय बॉन्डच्या पोझिशन्स चेंज होतात. पाय बॉन्डच्या पोझिशन्स चेंज झाल्या की ऑटोमॅटिकली डबल बॉन्डच्या पोझिशन्स चेंज होणार आहेत. आता हे करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्याला आपल्याला म्हणायचं रेझोनन्स एनर्जी. ओके, आता ही रेझोनन्स एनर्जी जितकी जास्त, तितका तो मोलेक्युल जास्त स्टेबल. रेझोनन्स एनर्जी याचा अर्थ होत असतो, हे जर नसतं झालं, हे जर झालेलं नाहीये, तर त्या डबल बॉन्डची एनर्जी किती होती आणि हे झाल्यानंतर एनर्जी किती झाली? तर रेझोनन्स झाल्यानंतर एनर्जी कमी होती. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस वाढतात. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस वाढले याचा अर्थ होत असतो की तो मोलिक्यूल जास्त स्टेबल झाला. मोलिक्यूल जास्त स्टेबल झाला रेझोनन्स झाल्यानंतर. तर रेझोनन्स नसता झाला तर किती अनस्टेबल होता? त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याला आपल्याला म्हणायचं रेझोनन्स एनर्जी. आणि त्या स्टॅबिलिटीला आपल्याला म्हणायचं रेझोनन्स स्टॅबिलिटी. म्हणजे बाकी सगळं असू दे, डबल बॉन्ड्स आहेत वगैरे सगळं ठीक आहे, डबल बॉन्डची स्टॅबिलिटी आहेच आहे, पण ती सोडून अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असल्याबद्दलची स्टॅबिलिटी, त्याला आपल्याला म्हणायचं रेझोनन्स स्टॅबिलिटी. आय होप लक्षात येतंय मी काय म्हणतोय. बघा, हे बघू आपण. डिस्क्राईब रेझोनन्स इन CO3 2- अँड O3 मोलिक्युल. बघूयात. CO3 2-
कार्बोनेट वरती असे चार्जेस आहेत. कार्बोनेट 2- CO3 2- हे स्ट्रक्चर आहे. हायब्रिडायझेशन काय आहे त्याचं? sp2 एक डबल बॉन्ड आहे बघा कार्बनचा, sp2 हायब्रिडायझेशन आहे. तर काय होणार आहे? त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत, ते इथे येतील. डबल बॉन्ड मूव्ह होईल. म्हणजे काय करायचं आपल्याला? स्ट्रक्चर कसं काढायचं पुढचं? कार्बन त्याच्याकडे O- झाला. आता या O- वरती काही इफेक्ट झालेला नाहीये आणि इथं डबल बॉन्ड झाला, कारण तर मायनस चार्जचे इलेक्ट्रॉन्स तिथे आले. नेक्स्ट काय करायचं आता? दुसरं कोणाला तरी टाकू आपण. जिथं डबल बॉन्ड नव्हता त्या पोझिशनचे इलेक्ट्रॉन टाकून देऊ, म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स इकडे येतील. म्हणजे स्ट्रक्चर काय होईल? कार्बन हा सिंगल बॉन्ड आहे तसा O-, आता हा O- होईल आणि इथं डबल बॉन्ड. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. रेझोनन्स स्ट्रक्चर्स ज्या ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर्सचा एरो काढायचा, डबल हेडेड एरो. या एरोचा अर्थ काय होत असतो? हे दोन स्ट्रक्चर्स एकमेकांमध्ये रेझोनेट होत आहेत. आधी हे स्ट्रक्चर काढा, मग आपण बोलू. स्ट्रक्चर्स अजून कंप्लीट झालेले नाही आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बघा. आपल्याला हे जे स्ट्रक्चर्स काढायचे असतात ते नॉर्मली लिव्हिस स्ट्रक्चर्स काढतो आपण. लिव्हिस स्ट्रक्चर्स काढायचे असतील तर त्याच्यामध्ये अजून काय लागतं? ऑक्टेट सॅटिस्फाय झालेलं दिसायला लागतं. इलेक्ट्रॉन्स दाखवायचे आपल्याला जे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी रिक्वायर्ड आहेत. कार्बनचे कुठलाही कार्बन बघा, त्याचा ऑक्टेट सॅटिस्फाईड आहे का? कार्बन आहे का त्याचं? नाहीये, सॅटिस्फाईड नाहीये कार्बनचं. कार्बनचे 4 बॉन्ड झालेत का नाही झालेले? या स्ट्रक्चर मध्ये कार्बनचे 4 बॉन्ड आहेत का नाही आहेत? आहेत. 4 बॉन्ड्स, एक बॉन्ड इज इक्वल टू किती इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स. 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे 4 बॉन्ड्स इज इक्वल टू किती? 8 इलेक्ट्रॉन्स. ऑक्टेट सॅटिस्फाईड आहे का नाही कार्बनचं? हो सर. आहे, सॅटिस्फाईड. तसं ऑक्सिजनचं बघा, कुठलंही ऑक्सिजन चेक करा. समजा हा ऑक्सिजन, डबल बॉन्ड दिसतोय, म्हणजे ऑक्सिजनकडे आता किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत? 4 इलेक्ट्रॉन दिसत आहेत डबल बॉन्ड मध्ये. म्हणजे अजून ऑक्सिजनकडे किती काढले पाहिजेत इलेक्ट्रॉन्स ऑक्टेट दाखवायला? 8 इलेक्ट्रॉनसाठी अजून 4 इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे काढले पाहिजे. तसं या ऑक्सिजनकडे किती काढायचे बघा, किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे दाखवलेले? एकच सिंगल बॉन्ड झालेला दिसतोय, म्हणजे अजून किती इलेक्ट्रॉन्स काढले पाहिजेत त्याच्याकडे? 6. याच्याकडे 6. तोच प्रकार इथं करायचा. सिंगल बॉन्ड झालाय म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स. डबल बॉन्ड 4 इलेक्ट्रॉन्स.
शॉर्ट शॉर्ट. मोस्ट एक्झॅक्ट चुकतोय बहुतेक. मोर एक्झॅक्ट रिप्रेझेंटेशन इज काय करायचं, जिथं जिथं डबल बॉन्ड मूव्ह झालाय त्या त्या पोझिशनला पार्शल डबल बॉन्ड द्यायचा, म्हणजे डॉटेड लाईन्स काढायच्या. इथं डबल बॉन्ड एकदा येऊन गेलेला आहे आणि एकदा सिंगल बॉन्ड, इथं सुद्धा एकदा डबल बॉन्ड आलाय, एकदा सिंगल बॉन्ड आहे. त्याही पोझिशनला सेम करा. टोटल चार्ज 2 मायनस डिस्ट्रीब्यूट करायचा 3 जणांवर. 2/3 असला पाहिजे मायनस चार्ज, पण ते इंडिव्हिज्युअल देत बसण्यापेक्षा डायरेक्ट असा ब्रॅकेट वरती देऊन टाकू. एक्झॅक्ट सेम लाईन वरती आपल्याला दुसरं करायचंय, ओझोन. आता ओझोनची स्ट्रक्चर्स काढतो आधी मी.
डिलीट करतोय. ओझोनची स्ट्रक्चर्स. ओझोन म्हणजे ओ डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ. मधल्या ऑक्सिजनचा ट्रिपल बॉन्ड झालेला दिसतोय, 3 बॉन्ड दिसतात. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 1 आहे, 3 केलेलं आहे. त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. त्याने एकच बॉन्ड केलाय म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज पाहिजे. हेच मगाशी पण आपण केलेलं होतं. मगाचं जर स्ट्रक्चर्स बघितली, ऑक्सिजनचं सिंगल बॉन्ड जिथे जिथे होते तिथे तिथं आपण सिंगल बॉन्ड असेल तिथं निगेटिव्ह चार्ज दिलेला होता. तो इथं तोच प्रकार केलेला आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे असले पाहिजेत ते बघू. त्याच्या आधी याला ॲरो मूव्ह करूयात आपण. निगेटिव्ह चार्ज इथं आला, म्हणजे काय होईल स्ट्रक्चर, मधल्या ऑक्सिजन वरती काही फरक पडला का? तर काही नाही, कारण त्याचा पॉझिटिव्ह चार्ज आहे तसा राहणार आहे. 3 बॉन्ड झालेले. इलेक्ट्रॉन्स बघा कुणाकडे जास्त आहेत, किंवा अजून लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती द्यायचे. या ऑक्सिजनचा डबल बॉन्ड झालाय, याच्याकडे अजून 4 पाहिजेत. या ऑक्सिजनचे 3 बॉन्ड दिसत आहेत, त्याचा अर्थ 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 2 मोर. सिंगल बॉन्ड दिसतोय, 6 इलेक्ट्रॉन्स मोर. बघा काय सांगणार, मगाच कार्बोनेटचं जे लिहिलंय त्याचं पहिलं स्टेटमेंट बघा काय होतं. सिमिलर लाईन वरती आपण हे करूया. काय होतं तिथलं स्टेटमेंट, काय लिहिलं होतं रे फर्स्ट, काय म्हणलं होतं ए पॉइंट. The carbonate ion can be represented by 3 different Lewis structures. करेक्ट. सो इथं काय म्हणणार आपण, the ozone can be represented by 2 Lewis structures. बघा सेकंड पॉइंट, त्याच्यामध्ये काही चेंज होईल का बघा. इच स्ट्रक्चर डिफर्स फ्रॉम द अदर बाय ओनली इन पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. बाय नकोय बहुतेक तिथे, बाय नकोय बहुतेक. इच स्ट्रक्चर डिफर्स फ्रॉम द अदर ओनली इन पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. करेक्ट. देर इज नो चेंज इन पोझिशन ऑफ ॲटम्स. या बी आणि सी मध्ये काही चेंज होईल का बघा. इलेक्ट्रॉनच्या पोझिशन्स मध्ये चेंज झालेत, बट देर इज नो चेंज इन पोझिशन ऑफ ॲटम्स. सो हे दोन आहेत तसे. सर ए पॉइंट काय आहे? ए पॉइंट काय, हा झालं सर, थँक्यू. बघा बी आणि सी आहे तसा लिहा डायरेक्ट. डी मध्ये काही चेंज होईल का बघा. नन ऑफ दिस स्ट्रक्चर्स इज एक्झॅक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ मोलिक्युल. द मोर एक्झॅक्ट रिप्रेझेंटेशन इज रेझोनन्स हायब्रिड. सो रेझोनन्स हायब्रिडचं स्ट्रक्चर काढू आपण.
इथे एकदा डबल बॉन्ड आला होता. इथे सुद्धा एकदा डबल बॉन्ड येऊन गेलाय. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस डिस्ट्रीब्यूट होत आहेत. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवत बसण्याची गरज नाही आहे रेझोनन्स हायब्रिड मध्ये, कारण टोटल चार्ज 0 दाखवायचा आहे आपल्याला त्याच्यावर. सर एक मिनिट फर्स्ट पॉइंट दाखवा. हो. ओके सर. ओके, डिलीट करतो. कोणाचं काही राहिलं असलं तर सांगा मला या पॉइंट्स. डिलीट करतोय. बघा, एक लास्ट शॉर्ट नोट फॉर्म करायचे. रेझोनन्स एनर्जी. मोस्ट स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चरचा काय अर्थ होत असतो? सगळी स्टेबल नसतात का रेझोनन्स स्ट्रक्चर्स? तर नसतात. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पार्ट होता, बेसिक प्रिन्सिपल्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढण्याचे काय रूल्स आहेत. त्या रूल्स मध्ये आपण असं म्हणलेलं होतं की जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस सेपरेट करत असू आपण रेझोनन्स स्ट्रक्चर्स मध्ये, तर ते स्ट्रक्चर अनस्टेबल असतं, कमी स्टेबल असतं. म्हणजे जर असं एखादं रेझोनन्स स्ट्रक्चर आपण काढू शकलो ज्याच्यामध्ये चार्जेस सेपरेट नाही झालेले, तर मग आपण ते रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त स्टेबल म्हणू शकतो. आणि मग त्या स्ट्रक्चरची एनर्जी आणि रेझोनन्स हायब्रिडची एनर्जी याच्यामधला डिफरन्स बघायचा. मोस्ट स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चर पकडायचे. नेक्स्ट वन.
कुठला अर्थ लक्षात नसेल आला तर विचारा. सर 4th पॉइंट नाही कळलं. फोर्थ पॉईंटचा अर्थ असा होणार आहे, ऍव्हरेज ऑफ ऑल रेझोनन्स स्ट्रक्चर्स. म्हणजे त्याचा अर्थ काय, रेझोनन्स स्ट्रक्चर्स घेतली, समजा आपण फिनॉलचं स्ट्रक्चर काढलेलं होतं, फिनॉलचे 5 स्ट्रक्चर्स तयार होतात, तर त्या 5 स्ट्रक्चर्स समजा मी इथं काढली. एक मिनिट मी दाखवतो. ही 5 स्ट्रक्चर्स आहेत. डबल बॉन्ड इलेक्ट्रॉन्स इथं आले ऑक्सिजनचे, आपण इथले डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स या कार्बनवर टाकतो, त्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज आलाय, तो आपण इथं खाली टाकला, या डबल बॉन्ड मूव्ह होईल, हा इथे येईल, इथं निगेटिव्ह चार्ज येईल. मग हा निगेटिव्ह चार्ज आपण परत बॉन्ड मध्ये टाकला, इथले डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतील, मग इथले म्हणजे ऑक्सिजनकडे परत एकदा इलेक्ट्रॉन्स आले त्याचे, पण डबल बॉन्डच्या ओव्हरऑल पोझिशन्स या स्ट्रक्चर मधल्या आणि या स्ट्रक्चर मधल्या ओव्हरऑल चेंज झाल्या. आता ही जी 5 रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत, या 5 रेझोनन्स स्ट्रक्चर्सचे जे ऍव्हरेज आहे ते सगळं मिळून त्या मॉलिक्युलच्या बॉन्डिंग प्रॉपर्टीज ठरणार आहेत. म्हणजे याचा अर्थ होत असतो, आता निगेटिव्ह चार्जेस ओव्हरऑल कुठल्या कुठल्या पोझिशनला आहेत. हे रेझोनन्स दाखवला मी, सर्कल काढला, याचा अर्थ रेझोनन्स हायब्रिड आहे. इथं ऑक्सिजन OH घेतला, निगेटिव्ह चार्जेस कुठं कुठं आली, येऊन गेलेत, इथे येऊन गेलाय, इथे येऊन गेलाय आणि इथे येऊन गेलाय. म्हणजे याचा अर्थ या 3 पोझिशन्स वरतीच निगेटिव्ह चार्ज असू शकतो. म्हणजे आता जर याला रिॲक्शन करायची झाली, अँड इफ इट वॉन्ट्स टू रिॲक्ट विथ लेट्स से कोण घेऊयात, कोणतरी पॉझिटिव्हली चार्ज घेतो, म्हणजे इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल फक्त इथे अटॅक करू शकतो, ऑर्थो पोझिशनला, ऑर पॅरा पोझिशन, ऑर डिसऑर्थो पोझिशन. म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीज त्या रेझोनन्स स्ट्रक्चरवरती डिपेंड झाल्या का नाही. रिॲक्शन सुद्धा कुठल्या पोझिशनला होणार आहे रिॲक्शन हे त्याच्यावरती ठरतं. कळलं काय म्हणलं ते? अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. बरं, हा चॅप्टर इथं संपतोय. तुम्ही मला सांगा आता नेक्स्ट कुठला घेऊया, सांगा मला तुम्ही. आपल्या एकदा जरा बुकलेट चेक करा, बुकलेट मधला आपण सर एकदा डी पॉइंट दाखवता का? हो दाखव. झालं सर. आता आपल्याकडं आपले चॅप्टर्स बघा कुठले कुठले झालेत. आपलं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री झाला फर्स्ट चॅप्टर, इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री झालाय, त्याच्यानंतर थर्ड अजून झालेलं नाहीये, सम अनालिटिकल टेक्निक्स, स्ट्रक्चर ऑफ ॲटम झाला, केमिकल बॉन्डिंग झाला, रिडॉक्स रिॲक्शन झालाय, त्याच्यानंतर खाली 14 झालाय बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री.
So आता तुम्ही मला सांगा, तुमचं आता काही ऍडमिशन कॉलेजमधले काहीतरी ट्युटोरियल्स किंवा असं काही असलं तर मला सांगा, काही वेगळं एक्सपेक्टेड असलं तर. अदरवाईज आपण आपल्या आपल्या सिक्वेन्सनं जाऊयात. काही जणांनी मला मध्यंतरी मेसेज केला होता, हा आधी घेऊयात, तो नंतर घेऊयात टाइप्स, म्हणून मी फक्त विचारतोय. नाहीये ना, असं काही नाहीये ना, आता तुम्हाला कुठला आधी घेतला पाहिजे वगैरे असं काही आता चालू नाहीये ना कुणाचंच काही. नाही sir, तुम्हाला जो वाटेल तो चालेल. ओके, गुड. मग आपण काय करू, आपण आधी एकदम सोपे सोपे चॅप्टर्स पहिले करूयात. म्हणजे कुठला करू पहिला? अनालिटिकल टेक्निक्स करू आता नेक्स्ट. अनालिटिकल टेक्निक्स उद्या चालू करू मग त्याला. चलो थांबूयात. टाटा टाटा, भेटू उद्या. Bye, sir. Thank you, sir. बाय बाय. बाय सर. बाय बाय.